हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरात एकाच रात्रीत 11 दुकाने फोडली, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। नांदेड पोलीस दलाकडून आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठी गर्दी। तब्बल 8000 तरुण तरुणींनी केली होती नोंदणी। 350 उमेदवारांना मिळाले नियुक्तीपत्र। पालघर जिल्ह्याच्या पूर्व भागात भीषण पाणी टंचाई, विहिरींना तळ गाठला। महिलांनाच करावी लागते पाण्यासाठी कसरत। बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उबाठाचा ट्रॅक्टर मोर्चा। 200हून अधिक शेतकरी ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी। मालवण तालुक्यातील तारकर्ली वायरी बांधवाडीमध्ये 87 वर्षाच्या आजींचं पाण्यासाठी आंदोलन। उपोषणस्थळी कुणी पाणी देतं का पाणी, अशा आशयाचा बॅनर। मोहोळ तालुक्यात पोहण्यासाठी कॅनॉलमध्ये उडी मारताना मोटरचा शॉक लागून युवकाचा मृत्यू। गौसपाक शेख असं मृत युवकाचं नाव। सालेकसा तालुक्यातील गोरगे येथे आंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहात वाहून गेल्याची माहिती। अकोले तालुक्यातील राजूर गावात कावीळने घेतला दुसरा बळी। 10 वर्षीय मिजवा इलियास शेख या मुलीचा कावीळने मृत्यू। अद्यापही गावात 150 रुग्ण असल्याची माहिती। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग खात्याचा तब्बल 746 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींकरता वळवल्याचं बोललं जात आहे। यावर आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप नोंदवला। अर्थ विभागातले काही शकुनी अशी कामं करतात, निधी द्यायचा नाही तर मग खातं तरी कशाला हवं, अशा शब्दात शिरसाट यांनी संताप व्यक्त केला। सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। तूट असल्यावर निधी वळवतातच असं म्हणत भुजबळांनी अर्थ खात्याची पाठराखण केली। अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। भाजपसोबत राहून अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत, जर पक्ष भाजपत विलीन केला तर कदाचित मुख्यमंत्री होतील असं संजय राऊत म्हणाले। माझ्या आयुष्यात 2 ते 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा योग येऊन गेला। राजकारणात जो येतो तो अपेक्षा घेऊन येतो, नंतर दिल्लीत जायची अपेक्षा असते असं छगन भुजबळ म्हणाले। छगन भुजबळांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। कुंभमेळ्याच्या कामावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली। फक्त टेंडरवर लक्ष आहे असं म्हणत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला। तर गोदावरी नदी स्वच्छ करा, बाकी काही करायची गरज नाही असा सल्लाही त्यांनी दिला। पुण्यात गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। दोघांमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईत बॅनर्सच्या माध्यमातून शिवसेनेनं ठाकरे गटावर निशाणा साधला। मैत्री धाग्याची नाही, मैत्री वाघाशी असे बॅनर लावत शिवबंधनावरून शिवसेनेनं ठाकरे गटाला डिवचलं। अमरावतीत काँग्रेसनं बॅनरबाजी केली आहे। राहुल गांधी यांच्या संघर्षाला यश आल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। जातीय जनगणना होणार असल्यानं बॅनरद्वारे राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं। यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी हे बॅनर लावले। गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशावरून गुलाबराव पाटलांनी टोला लगावला। जे आमच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना पक्षात घेणं योग्य नाही। देवकरांना पक्षात घेऊन फायदा झाला की तोटा काही दिवसांनंतर लक्षात येईल असं गुलाबराव पाटील म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध उत्खननाचा आका कोण असा सवाल वैभव नाईकांनी केला। अवैध उत्खननाचे व्हिडिओ सादरीकरण करत प्रशासनासह स्थानिक नेतेही या सगळ्यात गुंतलेले आहेत असा आरोप नाईकांकडून करण्यात आला। बीडच्या परळीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सद्भावना सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। यावेळी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, आदित्य पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. सरकार जेव्हा जातनिहाय जनगणना करेल आणि त्यानंतर जे आकडे समोर येतील त्यानुसार दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की कुणाची लोकसंख्या किती आहे, असं वक्तव्य केलं बबनराव तायवाडे यांनी. तर ओबीसींची संख्या 60% असल्याचं सरकारच्या लक्षात आल्यावर 50% आरक्षणाची सीमा रद्द होईल असा अंदाज त्यांनी वर्तवला. काश्मीरमधील हत्याकांडाला शहा जबाबदार आहेत. मोदींनी सगळ्यात आधी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली. चूक मान्य केल्यानंतर शहांना शिक्षा मिळायला नको का? अजून अमित शहांना पदावर का ठेवलेलं आहे असा सवाल राऊतांनी केला. खासदार संजय राऊतांनी पाकिस्तानविषयीच्या केंद्र सरकारच्या धोरण आणि भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान पाकिस्तानला कधी धडा शिकवणार आहेत समजत नाही. पंतप्रधानांना युद्ध करायचं आहे असं वाटत नाही. त्यामुळे मोदींची मानसिकता काय आहे हे बघावं लागेल असा चिमटा राऊतांनी काढला. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी पहलगामवरील हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पुलवामा घटनेनंतर भारतानं पाकिस्तानात कुठे सर्जिकल स्ट्राईक केलं, यात किती लोक मारले गेले याचा काहीच पुरावा नाही. सरकारनं पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला पण वास्तवात काहीच घडलं नाही, एकही पुरावा नाही. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक झालंच नाही असा दावा चरणजीत सिंह चन्नी यांनी केला. वैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याच्या तपासासंदर्भात एनआयएची टीम लवकरच सीमावर्ती भागात जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भागात पाकिस्तानमधून घुसखोरीची शक्यता अधिक आहे. या भागात दहशतवाद्यांनी खोदलेल्या काही संभाव्य बोगद्यांचाही शोध घेतला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि त्यांच्या सैन्याचा लष्कर ए तय्यबाशी संबंध असल्याचं उघड झालंय. NIAनं काश्मीर खोऱ्यातील सुमारे 20 ओव्हरग्राऊंड वर्कर्स ओळखले आहेत. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. जर भारतानं सिंधू कराराचं उल्लंघन केलं तर सिंधूवर धरण बांधलं आणि भारतावर हल्ला करू अशी धमकी दिली. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा गोळीबार करण्यात आला. कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, गोळीबार केला. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत. न्यूज 18 लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाईट इमेजमधून लष्कर ए तय्यबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा झालेला आहे. ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या अत्तर शीशा या परिसरात असल्याचं समोर आलंय. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा संरक्षण मंत्रालयानं जबलपूरमधील शस्त्रास्त्र कारखान्याला अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कम्युनिकेशन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत काम करणाऱ्या या कारखान्यातील सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजा तात्काळ रद्द करण्यात आल्या. सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू झालाय. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे. जर सिंधू नदीचं पाणी रोखलं तर मग रक्ताचे पाठ पाहतील अशी धमकी त्यांना देण्यात आली. मुंबईतील एल्फिस्टन पुलाजवळच्या रहिवाशांना घरं रिकाम्या करण्याच्या नोटिसा शासनाकडून दिल्या गेल्या. त्यानंतर स्थानिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली, व्यथा सांगितली. जो कोणी येईल त्याला राज ठाकरेंशी बोलणं झालंय असं सांगा. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं रिकामं करण्यात येणार नाहीत अशी तंबी राज ठाकरेंनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संतोष देशमुख यांच्या बहिणीनं न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार केला. शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल पाठवण्यात आलाय. साई मंदिर पाईप बॉम्बनं उडवून देण्याची धमकी अज्ञातांनी दिली आहे. मात्र साईबाबा संस्थेसह शिर्डी पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. इंद्रायणी नदीला जलपर्णीनं विळखा घातला. इंद्रायणी नदीचा प्रवाह शांत असलेल्या भागात जलपर्णीचा विळखा पाहायला मिळतो, तर वाहत्या पात्रात निर्माण झालेल्या फेसामुळे इंद्रायणी प्रदूषित झालेली आहे. बालविवाह रोखण्यात प्रशासनाची मोहीम यशस्वी झाली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 29 बालविवाह थांबवण्यात महिला आणि बालकल्याण विभागाला यश आलंय.
धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पालघरमधील गावांची झालेली बघायला मिळते. पालघरच्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या धरणांच्या अगदी काही अंतरावर असलेल्या गावात पाणी टंचाईचं भीषण वास्तव बघायला मिळतं. तासनतास पायपीट करून हंडाभर गढूळ पाणी मिळत असल्यानं ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. नाशकातील श्रीरामपूर रोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. नाशकात होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांना आजारांचा सामना करावा लागतोय. मोर्चे काढूनही शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील सावदा इथल्या परिसरात 10 ते 15 दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. यावेळी पाण्याकरता संतप्त नागरिकांनी नगर परिषदेवर धडक देत तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये तापमानाचा पारा 44.8 अंशांवर गेलाय. राजस्थान आणि गुजरातकडून वाहणारं पश्चिम उत्तरी वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा चढाच आहे. तर आजपासून पुढील 2 दिवस शहराचा पारा 45 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पंढरपुरामध्ये कॉरिडॉरसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी बैठकीत सहभागी झालेल्या व्यापाऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू झाला. यावेळी कॉरिडॉर होणार या भीतीनं व्यापाऱ्याचा मृत्यू झाला असा आरोप व्यापाऱ्याच्या कुटुंबानं केला. पालघरच्या तलासरीमध्ये एका महिलेसह पुरुषावर बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात महिला आणि पुरुष दोघंही गंभीर जखमी झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामध्ये घाटपुरी पिंपळगाव राजा या 2 गावांना जोडणाऱ्या 10 किलोमीटरच्या रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. मात्र दुहेरी मार्ग अरुंद असल्यानं दररोज अपघात घडतायत. एसटी बस उलटल्यानं 12 प्रवासी जखमी झाले. पण MSRDCचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिक संतापलेत. मालेगावच्या सोयगाव ग्रामपंचायतीच्या आवारात गुंडाराज बघायला मिळतोय. दारुडे, नशेडी आणि गुन्हेगारांचा अड्डा बनलाय. पहाटेपर्यंत गावगुंड मद्यपान करून धिंगाणा घालतात. त्यामुळे महिला आणि तरुणी भयभीत झाल्या आहेत. गावगुंडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. रायगडामधील मच्छीमार बोटींना 8,500 लिटर डिझेल कोटा मंजूर झालाय. 2,000 मच्छीमारांना लाभ मिळणार आहे. मासेमारी परवाना असलेल्या अधिकृत मासेमारी नौकांनाच डिझेल कोटा मंजूर करण्यात आलेला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जळगावात कडकडीत बंद पुकारण्यात आला. सगळ्या मार्केट बंद ठेवून व्यापारी संघटनांनी निषेध नोंदवला. भव्य मूकमोर्चा काढून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. वादळी वाऱ्यामुळे गोंदियातील बटाणा इथल्या सुनील वाघाडे यांच्या घरावरील छत उडाल्यानं त्याचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र आता त्याचा सरकारला विसर पडल्यानं शेतकरी आक्रमक झालेत. बुलडाण्यामध्ये उबाठाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासह 200 शेतकरी ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाले. सांगलीच्या चिंचोलीमध्ये मोराचा सुंदर नृत्याविष्कार बघायला मिळाला. कॅमेऱ्यात तो कैद झाला. रंगीत पिसारा फुलवून मोरानं 20 मिनिटं नृत्य केलं. नागरिकांनी प्रत्यक्ष हे नृत्य अनुभवलं. सोलापुरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 44 अंशांवर गेला आहे. हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. उन्हाच्या तीव्र झळांमुळे सोलापूरकर हैराण झाले. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील गोर्रे इथं आंघोळीकरता गेलेल्या 2 तरुणांचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पाण्याचा अंदाज न आल्यानं प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही तरुणांचा शोध घेतल्यावर घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर दोघांचे मृतदेह सापडले. सांगलीच्या हरिपूरमध्ये भटक्या कुत्र्यानं एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत बघायला मिळते.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात भाजप कार्यकर्त्याला एका महिलेच्या घरात घुसून छेड काढल्याचा आरोप करत युवकाला बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झालाय। नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावगुंडांनी हैदोस घातला। युवकावर 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं प्राणघातक हल्ला केला, बेदम मारहाण केली। यात तरुण गंभीर जखमी झाला। या घटनेनंतर ग्रामस्थ संतापले, तात्काळ गुंडावर कारवाई करावी अशी मागणी होती। नीट पेपर लीक प्रकरणामध्ये 26 MBBS विद्यार्थी दोषी आढळलेले आहेत। त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। याशिवाय 14 विद्यार्थ्यांचे प्रवेशही रद्द करण्यात आलेले आहेत।